नमस्कार, मी समीप नागवेकर. आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. हाऊ टू हँडल स्मिअर कॅम्पेन या विषयाच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत की स्मिअर कॅम्पेन म्हणजे काय, त्याचा उद्देश काय असतं आणि त्याला हँडल कशा प्रकारे केलं जातं. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्मिअर कॅम्पेन याचा अर्थ असा की बदनामी करण्याचा प्रयत्न किंवा त्या पद्धतीचं एक षडयंत्र रचलं जातं ज्याच्यावर तुमच्या व्यक्तिमत्वावर किंवा तुमच्या रेप्युटेशनवर किंवा तुमच्या एकंदरीतच सामाजिक स्थितीवर एक घाला घालण्याचा प्रयत्न केला जातो. असं बऱ्याचदा बघितलं गेलेलं आहे की ज्या वेळेला आपल्या विरुद्ध बाहेर जेव्हा चर्चा, ज्या रुमर्स आहेत त्याला काही तथ्य नाही आहे, अशा गोष्टी जेव्हा घडतात त्यावेळेला आपल्याला त्याचा त्रास होतो आणि त्या त्रासामध्ये असताना आपण बऱ्याच वेळेला या गोष्टीचा विचार करत असतो की आपण असं तर काही केलेलं नाही आहे, तरीसुद्धा आपल्याविषयी बाहेर असं का बोललं जातं किंवा काय. तर अशा स्थितीमध्ये ज्या वेळेला द्विधा मनस्थितीमध्ये आपण जेव्हा पडतो त्यावेळेला विचारात पडतो की आपण ह्याला हँडल कसं करायचं किंवा काय काय केलं की या सगळ्या गोष्टी नाहीशा होतील. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्मिअर कॅम्पेन म्हणजे काय हा जर प्रश्न असेल तर याचा अर्थ की आपण एक असं समाजात एक असं स्थान किंवा व्यक्तिमत्व म्हणून आपण एक असं स्थान ग्रहण करतो जे इतरांच्या नजरेमध्ये म्हणजे जे कोणी कॉम्पिटिटर आहेत किंवा तुमचा हेवा करणारी जी लोक आहेत किंवा तुमच्या कुटुंबातले लोक असतील किंवा काही नातेवाईकांमध्ये काही लोक असतील ज्यांचं मूळ विचारसरणी टॉक्सिक आहे, त्या लोकांना तुम्हाला डिस्क्रेडिट करण्यासाठी केलेलं एक ज्याला आपण म्हणतो अभियान अशा पद्धतीचे राबवलं जातं की ज्याच्यामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वावरच प्रश्नचिन्ह उभे राहतील असा एक प्रयत्न असतो. आणि सेकंड थिंग की तुमच्याकडे जे काही तुम्ही ॲज अ व्यक्तिमत्व म्हणून जे काही तुम्ही पोझिशन होल्ड करता किंवा तुमच्याकडे जी काही इन्फॉर्मेशन आहे त्या दोन्ही गोष्टींना डिस्क्रेडिट करण्यासाठी सुद्धा स्मिअर कॅम्पेनचा वापर केला जातो. तर आता या स्मिअर कॅम्पेन्सना अशा पद्धतीने हँडल करताना तर आज हा व्हिडिओ बनवायची का आवश्यकता वाटली मला, म्हणजे आता जनरली आपल्या सगळीकडेच बघितलं जातं की महाराष्ट्र हा पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रदेश आहे, पण तिथेच आज महिलाही कुठल्याही स्थितीमध्ये मागे नाही आहेत. गेल्या वर्षीची गोष्ट आहे की कोल्हापूर साईडला एक गाव आहे, त्या गावामधल्या एका महिलेने काउन्सिलिंगसाठी मला विचारलं होतं. त्यावेळेला तिने मला असं सांगितलं होतं की माझा नवरा जो आहे तो म्हणजे एकतर खूप टॉक्सिक आहे आणि त्याच्यामुळे मला त्याच्यापासून डिवोर्स घ्यायचा आहे, तर त्या संदर्भात मला मार्गदर्शन करा. तर त्यावर तिला मार्गदर्शन करत असताना तिचा हा कम्प्लिटली स्वतःचा निर्णय होता की मला त्या व्यक्तीपासून डिवोर्स घ्यायचा आहे, बाहेर पडायचं आहे. पण ज्या वेळेला तिने हा निर्णय घेतला त्यावेळेला त्याच्या कुटुंबियांनी आणि त्यांनी म्हणजे नवऱ्याच्याकडच्या लोकांनी असा प्रयत्न केला की तिचं कॅरेक्टर असॅसिनेशन करण्याचा प्रयत्न केला. गावामध्ये, समाजामध्ये, फॅमिलीमध्ये सगळीकडे असं सांगण्याचा प्रयत्न केला गेला की ती एक कॅरेक्टरलेस व्यक्ती आहे. तर हे जेव्हा तिने मला प्रश्न विचारले की आता ह्या स्थितीला मी तर तयारच नव्हते की बाबा मला त्याच्यापासून सुटका हवी होती, पण मी या गोष्टीसाठी तर बिलकुलच तयार नव्हते की माझी अशा प्रकारे बदनामी होईल, माझं पुढचं भवितव्य काय असेल, अशा सगळ्या प्रश्नांमध्ये ती पडलेली होती. त्यावेळेला तिला मार्गदर्शन करताना मी दोन्ही एक स्पिरिच्युअल अँगलनी आणि एक सायकोलॉजिकल जे काही सायन्स आहे त्या अँगलनी मी ही गोष्ट सांगितली होती की स्मिअर कॅम्पेनला एक एक्सपायरी डेट असते, ती कंटिन्युअसली लाईफ लॉंग चालत नाही, कारण का त्यांचा एक उद्देश असतो की तुमचं एक व्यक्तिमत्व डिस्क्रेडिट करणं. ते व्यक्तिमत्व डिस्क्रेडिट करून झालं की त्यांचं ते बाजूला होऊन जातात आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी हळूहळू काही कारणास्तव पूर्वपदावर यायला लागतात आणि लोकांची मेमरी खूप शॉर्ट आहे, त्याच्यामुळे त्यावर आपण आपलं आत्ता सध्याचं एक म्हणजे जी काही एनर्जी आहे आपल्याला पुढे आयुष्यात जगण्यासाठी जी काही एनर्जी आपण एकवलेली आहे ती एनर्जी या स्मिअर कॅम्पेनला खोटं ठरवण्यामध्ये किंवा त्या गोष्टीला बरोबर करण्यामध्ये घालवण्याच्या ऐवजी आपण आपल्या फ्युचरवर जास्त चांगल्या पद्धतीने जर आपण फोकस केला तर जास्त बरं होईल. हा एक सायकोलॉजिकल पार्टवरचा विषय झाला. स्पिरिच्युअल अँगलवर मी तिला ही गोष्ट बोललो, जी गोष्ट तू केली नाही त्याच्यामुळे तुला घाबरण्याची गरज नाही, कर्म त्याचा काय जो काही जे काही न्याय असेल तो वेळच्या वेळेला घेईल. त्या गोष्टीनुसार त्या काउन्सिलिंग सेशननुसार तिने बऱ्याचशा गोष्टी अवलंब केल्या. त्या सगळ्या गोष्टीकडे ती दुर्लक्ष करत गेली. कोण काय बोलतंय, कोण काय नाही बोलतंय या गोष्टीकडे तिने दुर्लक्ष केलं. एका वर्षानंतर त्या माणसाचं पुन्हा लग्न झालं आणि पुन्हा लग्न झाल्यानंतर
त्याच्यामधली जी टॉक्सिसिटी होती ती पुन्हा 9चे 9 दिवस छान छान लग्न झाल्यानंतर 9च्या काही दिवसानंतर ती टॉक्सिसिटी पुन्हा बाहेर यायला लागली. ज्या वेळेला दुसऱ्या बायकोने पुन्हा डिवोर्स घ्यायचा विषय झाला त्यावेळेला पहिल्या त्याच्या पत्नीला जवळपास सगळ्या लोकांकडनं आणि सगळ्या गोष्टींकडनं ॲप्रिसिएशन मिळालं की तू चुकीची नव्हतीस, हा माणूसच मुळात टॉक्सिक होता. त्यामुळे एका सर्टन स्टेज नंतर काय असतं ना की जेव्हा स्मिअर कॅम्पेन आपल्याविषयी बाहेर केलं जातंय किंवा घडतंय त्यावेळेला ही आपली जबाबदारी नसते की त्या गोष्टी खरं आहेत किंवा खोटं आहे हे सिद्ध करण्याची. ही जबाबदारी उलट त्या करणाऱ्या स्मिअर कॅम्पेनिंग करणाऱ्या व्यक्तीवर असते की आपण इनोसंट आहोत हे कंटिन्युएशनमध्ये राहायला पाहिजे. जर ते पुढे कंटिन्युएशनमध्ये राहिलं नाही तर ते लोक जे लोक आता तुमच्या विरोधात आहेत तेच लोक त्यांच्या विरोधात होऊन जातात आणि त्यावेळेला सत्य परिस्थिती जगासमोर नक्कीच येते. या स्मिअर कॅम्पेन जेव्हा घडत असतं त्यावेळेला 2-4 गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत ज्या तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. एक, आपल्याकडे असं म्हणलं जातं की ज्या वेळेला आपल्याविषयी बाहेर बोललं जातं त्यावेळेला आपण प्रगती करतोय असं समजून चालायला पाहिजे. त्याच धर्तीवर असं आहे ना की आपण एक समाजात म्हणा किंवा त्या व्यक्तीच्या नजरेत म्हणा किंवा त्या समूहाच्या नजरेत म्हणा आपण एक असं स्थान ग्रहण करतो जे स्थान ते कधीच ग्रहण करू शकत नाही. तितकी प्युरिटी आपल्यामध्ये जी आहे ती प्युरिटी त्यांच्यामध्ये ती कधीच येऊ शकत नाही. हे लोक ते जे जाणतात तेच लोक अशा पद्धतीचं पाऊल उचलू शकतात. सेकंड थिंग की ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत घडतायत त्यावेळेला आपल्याला मानसिकरित्या खचून जायचं नाहीये. कारण का बऱ्याचदा आपल्यावर सगळीकडनंच हल्ला करण्याचा प्रयत्न होतो. त्यावेळेला आपलं मानसिक खच्चीकरण ज्या वेळेला होतंय त्यावेळेला त्या रुमर्स ज्या आहेत त्या रुमर्स खऱ्या आहेत की काय असं लोकांना आभास व्हायला लागतो. सो कॉन्फिडेंटली त्या परिस्थितीला सामना करायला पाहिजे. थर्ड थिंग की बाबा ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी घडून समोर आपल्या समोर जेव्हा घडतायत त्यावेळेला आपण पुन्हा त्या विषयाकडे त्या विचारांमध्ये किंवा त्या गोष्टींमध्ये न बघता आपल्या फ्युचर फोकस असायला पाहिजे. जर तुम्ही फ्युचर फोकस्ड असाल तर तुम्हाला त्या गोष्टीतनं पुन्हा मागे खेचण्याचा प्रयत्न हा पुन्हा एकदा स्मिअर कॅम्पेनच्या मार्फतच होऊ शकतो. कारण तुम्ही कुठल्याही गोष्टीला बळी पडत नाही आहात हे जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला समोरचा व्यक्ती पुन्हा त्या पद्धतीने प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो की बाबा मागच्या वेळेला मी प्रयत्न केला पण ही व्यक्ती डॅमेज झाली नाही, आता पुन्हा एकदा नवीन एक प्रयत्न करतो जेणेकरून त्याला अजून थोडं डॅमेज करण्याचा प्रयत्न करूया. सो दे विल कीप ऑन ट्राईंग. सो आपल्याला त्याच्याकडे त्यांना बदलण्याचं धैर्य किंवा धाडस किंवा कुठल्याही पद्धतीचं आपल्यामध्ये असं काही ताकद नाही दिलेली देवाने की बाबा आपण त्यांना जाऊन बदलू शकतो. बिकॉज दे आर टॉक्सिक. ते टॉक्सिक लोक आहेत. त्या टॉक्सिक लोकांना स्वतःला बदलण्यासाठी या सगळ्या गोष्टी त्यांच्या वेळेनुसार त्यांच्या जीवनात जेव्हा घडतील त्यावेळेला तो बदल त्यांच्यामध्ये घडेल. आता या विषयाचा व्यसनमुक्ती आणि या सगळ्या व्यसनाधीनतेच्या परिस्थितीमध्ये काय असा रोल येतो. बऱ्याचदा असं होतं की व्यसनाधीनतेमध्ये ज्या वेळेला माणूस अडकतो त्यावेळेला त्याला हँडल करत असताना त्या व्यक्तीला माहिती असतं, व्यसन करणाऱ्या व्यक्तीला माहिती असतं की माझे काही पॉईंट्स, माझे काही वागणं, माझं काही जबाबदाऱ्या मी पार पाडलेल्या नाही आहेत. अशा वेळेला तो स्वतःचे पॉईंट्स, स्वतःच्या गोष्टी हाईड करण्यासाठी बऱ्याचदा इतरांच्या गोष्टी उजागर करण्याचा प्रयत्न करतो. इतरांच्या गोष्टी उगाच ज्या गोष्टी ॲक्च्युली काही महत्त्वाच्या नाही आहेत किंवा रादर त्या खऱ्याही नाही आहेत पण त्या गोष्टी बाहेर आणण्याचा प्रयत्न करतो, 4 लोकांमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या गोष्टीला घाबरून आपण त्या व्यक्तीकडनं केला जाणारा डिसरिस्पेक्ट किंवा त्या व्यक्तीकडून केला जाणारा अनादर, त्या व्यक्तीकडून केली जाणारी हॅरॅसमेंट आपण कंटिन्युएशनमध्ये सहन करत राहतो आणि आपण आपल्या भविष्याच्या मार्गावरनं, आपल्या फ्युचरिस्टिक गोल्समधनं आपण डिस्ट्रॅक्ट होऊन जातो. सो ज्या वेळेला अशा प्रकारची स्थिती येते त्यावेळेला फॅमिली मेंबर्सना आम्ही हीच गोष्ट सांगतो. जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की डिसरिस्पेक्ट जेव्हा होतोय त्यावेळेला आपण त्या परिस्थितीतनं स्वतःला बाहेर काढणं हा एक पर्याय आहे. तसंच स्मिअर कॅम्पेनिंग ज्या वेळेला होतंय त्यावेळेलाही आपण त्या विषयात खेळत बसायचं नाहीये. कारण का एक उदाहरण म्हणून सांगतो की एक डुक्कर आहे जो चिखलात खेळतोय. त्याच्या खेळण्यामुळे आपल्या कपड्यांवर समजा डाग पडला तर आपल्याला राग येईल, साहजिकच राग येईल. पण त्या डुकराला शिक्षा देण्यासाठी म्हणून आपण जर चिखलात उतरलो तर आपण आपले आहेत उरले सुरले जितके स्वच्छ आहेत कपडे ते सुद्धा खराब होऊन जातील. त्यामुळे प्रॅक्टिकली बघायला गेलं तर आपण त्या गोष्टींमध्ये न पडता आपला माइंडसेट स्टेबल ठेवून आपण त्या पद्धतीने त्या गोष्टीला
उत्तर द्यायचं असतं. आपल्याला त्या परिस्थितीला कशा प्रकारे हँडल करायचंय, काय हँडल करायचंय आणि त्या परिस्थितीमध्ये आपण कुठल्याही लोकांना उत्तरदायित्व नाही आहोत. आपल्या व्यक्तिमत्वाला आपल्याला स्वतःला माहिती आहे आपण काय आहोत, तर आपल्याला इतर जगाच्या व्हॅलिडेशनची आवश्यकता नाहीये. त्या व्हॅलिडेशनची आवश्यकता आपण स्वतःच करून घ्यायचं असतं आणि आपल्या जीवनात पुढे निघायचं असतं. सो दिस इज द बेस्ट वे टू हँडल स्मिअर कॅम्पेन. म्हणजे तुम्हाला असं वाटलं असेल की या व्हिडिओमध्ये मी एक 4-5 पॉईंट सांगीन, ज्या पॉईंटनुसार तुम्ही ते स्मिअर कॅम्पेन हँडल करू शकाल. जस्ट इग्नोर इट, दॅट्स इट. आपण त्या गोष्टीकडे त्याच्यामध्ये काहीही करू शकत नाही. याच्यातनं फक्त आणि फक्त हेच सिद्ध होतं की समोरचा व्यक्ती टॉक्सिक आहे. आज ना उद्या काळानुरूप ती कधी ना कधीतरी ती गोष्ट सिद्ध होणार आहे. त्यामुळे वेट अँड वॉच. कर्मावर तेवढा भरोसा ठेवा, देवावर तेव्हा भरोसा ठेवा. आणि जर तुम्हाला मानसिक शक्तीसाठी जर काही प्रयत्न करायचा असेल तर नामजाप करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही त्या परिस्थितीला हँडल करण्यासाठी सक्षम व्हाल. अशाच काही नवीन व्हिडिओच्या माध्यमातून, विषयाच्या माध्यमातून मी तुमच्या पुढे काही ना काहीतरी नवीन माहिती आणण्याचा प्रयत्न करत असतो. जर तुम्हाला माझे हे प्रयत्न आवडत असतील तर तुम्ही आमच्या या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला वाटलं की ही इन्फॉर्मेशन कोणाच्या कामाची आहे तर तुम्ही नक्की शेअर करा. धन्यवाद.